मी एक लहानसा कास्तकार तुमच्या गावातला 2.5-3 एकर जागा आहे, पण नशिबाचा फेर असा देवाने पदरात माझ्या एक मुलगी आणि एक मुलगा घातला. पोरगा शिकून राहिला, मुलगी बी शिकून राहिली, पण डोनेशन भरासाठी पैसे नाही, तर मुलांना नोकरी मिळाली नाही, मुलगा खाली आहे. पोरगी शिकून राहिली, पण 8 दिवस झाले आमच्या दोघा नवरा बायकोच्या तालमेल बरोबर नाही. मी तिचं ऐकून नाही राहिलो आणि ते माझं ऐकून नाही राहिली. काय काय नसलं पाहिजे, कारण शहाणे माणसं म्हणतात संसाराचे 2 चाक म्हणजे नवरा आणि बायको. एक चाक भ्रष्ट झाला तर आपला संसाराचा गाडा समोर जाणार नाही. म्हणून मी माझ्या पत्नीला आवाज देतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. आवाज देऊ पाहतो. माया 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 ग माया माया ग माझे प्रेमाचे नारी माया ग माया. हे माया कारभारी सखा साजना कशा माझ्या घरची छाया. हो तर मग नवरा बायकोचा कधी झगडा होते का? आणि झालाय तरी तुम्ही मला समजावून घेताय ना. हो हांडीले चाटू लागते, चाटूले हांडी लागते. हो 2 बर्तन वाजतील नाही तर संसार चालेल का आपला? नाही चालणार. मग 8 दिवस झाले तू एकीकडे जाऊन राहिलीस, मी एकीकडे जाऊन राहिलो, पोरं दुसरीकडे जाऊन राहिले. असा संसार होईल का? हा तुमचा गैरसमज आहे. हो एखाद्या कामामध्ये मी व्यस्त असेन, बोलायला नसेल वेळ मिळाला मला, म्हणून तुम्ही इतकं मनावर लावून घेतलं. माया मी आज कास्तकार माणूस वावरात गेलो तर रुमण्या सिंग ने घरी आलो तर ढोंगण्या सिंग, अशी माझी परिस्थिती आहे. हो तर मग आज तू विचार कर, मी वावराकडे गेलो, समजा मला तिकडे वावरात एखाद्या धुऱ्याशी सरप चावला मरून गेलो, किंवा एखादा ट्रॅक्टर आगावून गेला, ट्रक आगावून गेला, जाता जाता मरून गेलो, तर तुझ्या मनातल्या गोष्टी तुझ्या मनात राहतील आणि माझ्या मनातल्या गोष्टी माझ्या मनात राहतील. तुम्ही अशुभ अशुभ का बोलताय? हो तुम्हाला मला समजावून सांगता येत नाही? आणि कदाचित तुझ्या माझ्या ऐकशील नाही आणि मी तुझ्या ऐकीन नाही, आणि उद्या संसार व्हायला गेला आणि डोकं ठोकून रडशील ना, तुला कोणी समजावून येणार नाही. तुम्ही आपल्याला काही सुख सांगा पाहू ऐकशील का? हो आज मी सांगतो. अरे हा संसार गेल्यावर वाया, मग पडशील तू कोणाच्या पाया. संसार गेल्यावर वाया, मग पडशील तू कोणाच्या पाया. सांगू सांगू फक्त तुला समजावू रणशील रणशील
आपल्याला विचार करून सगळे संसार करायचा आहे. म्हणतात ना, पान पिकलं तरी त्याचं देठ हिरवच राहतोय ना हिरवच. अशीच तुमची किस्सा झाली या कशी. बायकोपासून तुम्हाला दूर जावं असंच वाटत नाही वाटत आता. लई जरा नखरी करून राहिली आज. दरबार जुना हंड्या झुंबर नवा मधान रातीला लावा पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा ओ पिकल्या पानाचा देखती हिरवा पिकल्या पानाचा देखती हिरवा ओ पिकल्या पानाचा देखती ओ पिकल्या पानाचा देखती हिरवा पिकल्या पानाचा अजे ऐकलत ना पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा ओ पिकल्या पानाचा एवढे सुंदर वागशील तर मी का पागल हवा तुला काय म्हणणार नाही का. आणि असाच बाईनं असाच प्रेमाला राहायला पाहिजे नाही का. बरं आहे सारा जाऊ दे. मी का म्हटलं अरे आपल्या नळाला पाणी सुटला. आपल्या बांधण्यातून जर नळ गेला ना मोठा नळ नळाला पाणी सुटला तर मी म्हटलं वावराकडे आपण पाणी वागवले. बघा
त्या शिंगोड्या बांधीचं पाणी चांगलं बांधून ठेवा. बरं नुसतं पाणी सुटते त्या अरे बांधीचं. केकड्याने पूर्ण हे करून टाकला तिला. बरं मी का म्हटलं पोराकडे लक्ष ठेवायच्या. आज बराबरचा पोरगा आहे. पोराले उलट पालट बोलायचं नाही आणि पोराले उलट पालट बोलली आणि रागा तमाने पोरगा कोणी निघून गेला तर मग माझ्यासारखा खरा माणूस नाही. का हो तुम्ही पोराला जास्तच लाडावून ठेवलंय असं वाटत नाही का? अरे बाबा तसं नाही. मी काय म्हणून राहिलो पोराकडे मी लक्ष ठेवायचा. आपली पोरगी आहे तिच्याकडे मी लक्ष ठेवायचा. ठीक आहे. बरं या मावरा तुम्ही. 11 वाजेपर्यंत आलो ठीक ना. डब्बा घेऊन येऊन देतो वावराकडे. ठीक आहे. चला पत्नीला समजून सांगितलं. पत्नी माझी खुश आहे. पण नळाने पाणी सुटलं. आमच्या बांधण्यातून नळ गेलाय मोठा. धान माझ्या पोटऱ्या आहे. जातो बोलत चालत आणि आपल्या पाणी चालू करून देतो नळाचा. जातो आपल्या वावराकडे. भारत केसरी धान कुलिकना. अरे भारत केसरी धान कुलिकना. सबके बस की बात नहीं. भारत केसरी धान